स्टुडंट्स, तर आपण आज चॅप्टर नंबर 3 जो आहे तो इंडायसिस अँड क्यूब रूट हा स्टार्ट करणार आहे. इंडायसिस अँड क्यूब रूटच आपलं मराठीत नाव आहे त्याचं आपलं घातांक व घनमूळ. ओके, तो घातांक काय असतो आणि घनमूळ काय असतं आपण बघूया. सो इंडायसिस अँड क्यूब रूट. तर आपल्याला माहिती आहे की आपण लास्ट पाठीमागच्या स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेला आहे की समजा 2 प्रोडक्ट ऑफ 2 इंटू 2 इंटू 2 हा जर प्रोडक्ट असेल तर हे काय 3 वेळा 2 चं मल्टिप्लिकेशन आहे. याचा अर्थ काय आहे, हा 2 चा क्यूब आहे. तेच जर 2 चं 5 वेळा मल्टिप्लिकेशन असेल 2 इंटू 2 हे जर 5 वेळा असं असेल 1 2 3 4 5 देन यू कॅन राईट 2 रेज टू 5. तेच तुम्हाला 2 रेज टू 6 लिहायचं आहे तर ते कसं लिहिणार, तर 6 वेळा 2 चं मल्टिप्लिकेशन तुमचं असणार आहे. ते म्हणजे काय झालं तुमचं 2 रेज टू 6. तर ह्या केसमध्ये या 2 ला काय म्हणतात, तर 2 जो तुमचा आहे हा 2 असेल तुमचा, त्याला आपण म्हणतो बेस. आणि जो रेज टू पार्ट आहे तर ह्यालाच आपण काय म्हणतो, इंडेक्स म्हणतो. त्याला इंडेक्स म्हणतो किंवा एक्सपोनंट पण म्हणतो. एक्सपोनंट असेल किंवा त्याला पॉवर सुद्धा म्हटलं जातं. आणि मराठीत आपण त्या रेज टू ला आपण काय म्हणतो, तर घातांक असं म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल सो 1 रेज टू 3 हे एक्झाम्पल आहे. तर हा 1 तुमचा काय असणार आहे, हा बेस असणार आहे. हा 3 जो आहे हा तुमचा इंडेक्स असणार आहे, पॉवर किंवा एक्सपोनंट किंवा आपण त्याला घातांक म्हणतो. तो 1 रेज टू 3 म्हणजेच काय 1 इंटू 1 इंटू 1. 3 वेळा 1 चं मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचं 1 रेज टू 3 आपण त्याला म्हणतो किंवा 1 चा क्यूब म्हणू. सो 1 इंटू 1 1 अँड 1 इंटू 1 अगेन 1. सो 1 क्यूब आन्सर इज 1. सिमिलरली जर समजा मी 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजेच काय झाला, हा 2 चा क्यूब आहे 2 रेज टू 3 आहे. हा 2 झाला बेस, 3 झाला तुमचा एक्सपोनंट किंवा पॉवर. मग ह्याचं आन्सर कसं काढायचं, तर 2 इंटू 2 दॅट मल्टिप्लिकेशन इज 4. अगेन 4 into 2 that multiplication is 8. So 2 raised to 3 is nothing but it is a 8 is the answer. Similarly, so 10 raised to 3 10 चा क्यूब आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 10 चा क्यूब म्हणजे काय असणार आहे, 3 वेळा 10 चं मल्टिप्लिकेशन 10 into 10 into 10. So 10 into 10 that is 100 and 100 into 10 that is a 1000. So 10 चा क्यूब काय असणार आहे तुमचा 1000 हा तुमचा 10 चा क्यूब असणार आहे. तर हे आपल्याला सगळं सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, तर लॉ ऑफ इंडायसिस आपल्याला माहित पाहिजे. सो लॉ ऑफ इंडायसिस काय असतं ते आपण एक एक बघूया. लॉ ऑफ इंडायसिस टोटल 8 लॉ आहेत किंवा रूल्स आहेत. तर ते आपण वन बाय वन रूल्स कोणते कोणते आहेत ते बघूया. सो इन दिस केस व्हेअर m and n these are the integers. ओके, हे जे पॉवर आहेत किंवा एक्सपोनंट आहेत ते इंटिजर असले पाहिजे. सो दॅट इज अ बेसिक रूल. सो फर्स्ट कंडिशन, so suppose a is a base and power m into a is a base and power is a n. so a base हा तुमचा सेमच पाहिजे आणि पॉवर ह्याची m आहे n आहे. सो मल्टिप्लिकेशन ज्यावेळी सिम्बॉल असेल त्यावेळी आपण काय करतो a रेज टू m प्लस n. सो दिस इज अ रूल अँड आन्सर. ह्याचं एक्झाम्पल पण मी तुम्हाला सोडून दाखवतो काय असणार आहे. सपोज a म्हणजे काय, बेस आपण 2 घेतोय त्याची पॉवर सपोज 3 आहे इंटू बेस पुन्हा 2 आहे आणि त्याची पॉवर आहे 4. तर आपला रूल काय, a रेज टू m प्लस n म्हणजे 2 रेज टू m आहे 3 n आहे 4. सो 3 प्लस 4 7. तर याचा आन्सर असणार आहे 2 रेज टू 7. दिस इज अ फर्स्ट रूल, मल्टिप्लिकेशन रूल. a रेज टू m इंटू a रेज टू n दॅट इज नथिंग बट a रेज टू m प्लस n. म्हणजे 2 रेज टू 3 इंटू 2 रेज टू 4. मग आपण काय करतोय, जे पॉवर आहे किंवा इंडेक्स आहे त्याची तुम्ही काय करणार आहे, ऍडिशन आपण याची करणार आहे. 3 प्लस 4 दॅट इज अ 7. तसंच सेकंड रूल जो आहे तो सेकंड रूल आहे a रेज टू m. नाव हियर मल्टिप्लिकेशन झालं तर डिवाइड a रेज टू n. ओके, तर ह्या केसमध्ये काय येणार आहे तुमचं a रेज टू m मायनस n. तर हा रूल आहे, हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला कायम आयुष्यभर उपयोगी पडणारे रूल आहेत. हे कुठेही जा तुम्ही, 12वी नंतर इंजिनिअरिंग जा, कुठेही जा, हे रूल तुम्हाला कायम लागणारच आहे. सो a रेज टू m डिवाइड बाय a रेज टू n दॅट इज a रेज टू m मायनस n. तर याचा आपण सेम एक्झाम्पल घेऊ. समजा 2 रेज टू 3 डिवायडेड बाय 2 रेज टू 2. याचा अर्थ काय, 2 रेज टू 3 मायनस 2. सो दॅट इज इक्वल टू 2 रेज टू 1. ओके, किंवा याच्या अपोजिट जर कंडिशन असेल, समजा हे आपण 3 पहिल्यांदा घेतले त्याच्याऐवजी मी काय घेतो 2 रेज टू 2 डिवायडेड बाय 2 रेज टू 3. तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, 2 रेज टू m मायनस n म्हणजे 2 मायनस 3. तर आता 2 मायनस 3 म्हणजे काय येणार आहे आपला 2 रेज टू मायनस 1. हे तुमचं आन्सर येणार आहे. 2 रेज टू मायनस 1 म्हणजे काय असते आपण पुढच्या रूल मध्ये आपल्याला समजेलच.
ते मी तुम्हाला सांगतो कसं आहे ते. ओके, तर हा झाला तुमचा सेकंड रूल. तर m मायनस n, m मोठा असेल तर तुमचा आन्सर येणार हे पॉझिटिव्ह येणार आहे, m जर हा लहान असेल तर येणारा आन्सर हे तुमचं निगेटिव्ह मध्ये येणार आहे. तर हा तुमचा सेकंड रूल झाला. त्यानंतर थर्ड रूल जो आहे लॉ ऑफ इंडायसेस किंवा लॉ आहे तो a इंटू बी रेस टू m. सो दिस कॅन बी रिटन ॲज a रेस टू m इंटू b रेस टू m. म्हणजेच काय, ब्रॅकेटमध्ये जर समजा आम्ही काय केलंय 3 इंटू 5 रेस टू 6 जर मी ह्यांचं घेतलं असेल, फॉर एक्झाम्पल घेतोय, तर आपण काय करतो ते असे लिहू शकतो 3 रेस टू 6 इंटू 5 रेस टू 6 असंही तुम्ही लिहू शकता. ओके, तर याचे प्रॉब्लेम आपण पुढे सोडवणारच आहोत. त्यानंतर फोर्थ जो रूल आहे आपला किंवा फोर्थ लॉ आहे तो लॉ आहे a रेस टू 0. सो a रेस टू 0 ऑलवेज 1. कुठलीही संख्या असू द्या, म्हणजे 2 रेस टू 0 1च असणार आहे, 5 रेस टू 0 1च असणार आहे, 100 रेस टू 0 1च असणार आहे, 1000 रेस टू 0 1च असणार आहे. कशाचाही पॉवर जर 0 असेल तर त्याचं आन्सर तुमचं हे 1 असणार आहे. तर हा रूल पण इम्पॉर्टंट आहे. a रेस टू 0, एनिथिंग पॉवर ऑफ a इज 0 दॅट इज इक्वल टू 1. कुठल्याही संख्येची पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर तुमचं 1 असणार आहे. दिस इज रूल नंबर 4. तसाच रूल नंबर 5 जो आहे, रूल नंबर 5 तुमचा आहे a रेस टू मायनस m. सो a रेस टू मायनस m म्हणजे काय, तर आपण ते असं लिहितो a 1 अपॉन a रेस टू m. 1 अपॉन a रेस टू m म्हणजेच तुमचा a रेस टू मायनस m. तर मगाशी आपण जे एक्झाम्पल घेतलं कुठलं, मी परत एकदा इथे तुम्हाला सोडवून दाखवतो. समजा 2 रेस टू 2 होतं डिवायडेड बाय 2 रेस टू 3. ओके, डिवाइड बाय 2 रेस टू 3 म्हणजेच काय आपण घेतलं तर 2 रेस टू 2 मायनस 3 म्हणजेच काय 2 रेस टू मायनस 1. तर हीच केस इथं आहे, a रेस टू मायनस 1 म्हणजे काय 2 रेस टू मायनस 1. तर हे आपण लिहिताना कसं लिहिणार, 1 अपॉन 2 रेस टू 1. हे मायनस 1 आहे ते खाली घेताना आपण फक्त काय घेणार आहे, प्लस 1 घेणार आहे. सो 1 अपॉन 2 रेस टू 1. सो दिस इज द आन्सर. सो a रेस टू मायनस m म्हणजे लिहिताना काय लिहिणार, 1 डिवायडेड बाय a रेस टू m. हे मायनस साइन जाणार आहे आणि a रेस टू m आपण इथं लिहिणार आहे. सो दिस इज लॉ नंबर 5, रूल नंबर 5. देन 6, रूल नंबर 6 इज a रेस टू m याचा ब्रॅकेट आहे, a रेस टू m ह्या ब्रॅकेटचा रेस टू n आहे. तर ह्या केसमध्ये रूल काय, तर इट इज रिटन ॲज a रेस टू m इंटू n. m इंटू n लिहू शकता किंवा mn लिहिले तरी चालेल. त्याचा अर्थ a रेस टू m n असं लिहिलं तरी चालेल किंवा m इंटू n लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. तर फॉर एक्झाम्पल काय, समजा 2 रेस टू 3 दिस रेस टू अगेन 3. तर हे लिहिताना आपण कसं लिहिणार, 2 रेस टू 3 इंटू 3 म्हणजे काय 2 रेस टू 9. हे असं आपल्याला हे सोडवता येईल. दिस इज रूल नंबर 6. नंतर रूल नंबर जो 7 आहे तो आहे a अपॉन b रेस टू m. a अपॉन b रेस टू m हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, कसं a रेस टू m अपॉन b रेस टू m असं लिहू शकतो. म्हणजे काय 3/4 आणि ह्या ब्रॅकेटचा रेस टू 2 असेल तर ते आपण लिहिताना 3 रेस टू 2 अँड 4 रेस टू 2 असंही लिहू शकतो. हा रूल नंबर 7 झाला. आणि त्याचप्रमाणे आपला रूल नंबर 8 जो आहे लास्ट, सो दॅट इज a अपॉन b रेस टू मायनस m. आता ह्या केसमध्ये इथे तुमचा प्लस होता, इथे तुमचं काय आहे मायनस आहे. तर ह्या केसमध्ये फक्त एकच करायचं आपल्याला, अपोजिटला a अपॉन b आहे त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहे, b अपॉन a लिहिणार आहे अँड रेस टू m पॉझिटिव्ह m इथे लिहिणार आहे. सो याचाच एक्झाम्पल म्हणून आपण सोडूया, काय असणार आहे, समजा हेच घेतो मी 3/4 रेस टू मायनस 3. तर हे लिहिताना मी असं लिहू शकतो 4/3 रेस टू प्लस 3. हे आन्सर आहे. तर हा रूल आपण अशा प्रकारे वापरू शकतो. तर हे जे 8 रूल आहेत हे 8 रूल आपण बघितलेले आहेत. आता याच्यावरचे जो तुम्हाला तुमच्या बुकमध्ये जे प्रॉब्लेम विचारलेला आहे तर ते प्रॉब्लेम आपण बघूया. So these are the problem. Using the laws of indices, write proper numbers in the following boxes. So this is 3 raised to 5 into 3 raised to 2. तर ह्याचा रूल कुठला होता, तर आपला होता a raised to m into a raised to n. याचा अर्थ काय a raised to m plus n. इथे काय 3 raised to 5 into 3 raised to 2 म्हणजे काय येणार आहे आपला 3 raised to 5 plus 2 म्हणजे 3 raised to काय येणार आहे, याचा आन्सर 7. ह्या बॉक्समध्ये तुमचा आन्सर येणार आहे 7. Similarly, second rule होता a raised to m divided by a raised to n. So that is nothing but a raised to m minus n. तर इथे काय नाही 3 raised to 7 minus 9 म्हणजेच काय येणार आहे
3⁻² येईल किंवा हेच आपण आन्सर कसं लिहू शकतो तर 1/3² असंही आन्सर लिहू शकतो आपण. तर ह्या पॉइंट मध्ये आपल्याला विचारले काय येणार तर इथं आपलं आन्सर येणार आहे -2. ह्या बॉक्स मध्ये आपलं -2 हे आन्सर येणार आहे. ओके. तसाच थर्ड जो आहे 3⁴ म्हणजे ब्रॅकेट a⁻m आणि ब्रॅकेट n. तर हे आपण कसं लिहितो a⁻m असं लिहितो. इथे काय दिले 3⁴ आणि ब्रॅकेट 5 म्हणजे 3⁴ × 5 means 20. 3⁻20 is the answer. 5 × 20. 5 × 4 that is a 20. तर नेक्स्ट रूल जो आहे तुमचा हा 5⁻³ म्हणजे काय आपला रूल होता a⁻m याचा अर्थ काय असतो 1/a⁻m आहे. तर इथे 5⁻³ म्हणजे 1/5⁻3. Okay, so this is the answer for this fourth problem. Then fifth 5⁻0 we know that a⁻0 everything raised to 0 is equal to 1. कशाचाही पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर 1 असतं. सो 5⁻0 म्हणजे काय असणार आपलं 1 हे आन्सर असणार आहे. ओके. सिमिलरली 6 जो आहे 5⁻1. सो a⁻1 is equal to 1. ओके. a⁻1 is equal to a⁻1 is equal to something like a हे आन्सर आहे तुमचं. म्हणजे काय 5⁻1 जे आहे तर त्याचा आन्सर काय असणार आहे 5 असणार आहे. म्हणजे 1000⁻1 is equal to 1000 असणार आहे. 100⁻1 is equal to 100 असणार आहे. 29⁻1 that is equal to 29 असणार. सो 5⁻1 is equal to 5. सो दिस इज द आन्सर हियर. ओके. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो तुमचा 7th नंबरचा क्वेश्चन आहे ब्रॅकेट. सो ब्रॅकेट मध्ये काय a × b⁻m. सो दॅट इज नथिंग बट द a⁻b × m a⁻m × b⁻m म्हणजे 5 × 7⁻2 म्हणजे 5⁻2 × 7⁻2 हे आन्सर असणार आहे. then नेक्स्ट 5/7⁻3. तर ह्याचा फॉर्म्युला आपला रूल होता a/b⁻m असेल तर याचा अर्थ काय असणार आहे a⁻m b⁻m म्हणजे 5/7⁻3 आहे म्हटल्यानंतर काय असणार 5⁻3 7⁻3. त्यानंतर नेक्स्ट जो लास्ट पॉइंट होता तुमचा तर तो a/b⁻m असेल तर आपण काय करतो ऑपोजिट करतो b/a⁻m लिहितो. तर इथं काय 5/7⁻3 आहे म्हटल्यानंतर आपण काय लिहिणार आहे 7/5 ब्रॅकेट +3. सो हे आन्सर आहे. तर ह्यानंतर आपण काय करणार आहे यानंतर आपण प्रॅक्टिस सेट आपण पुढचा पार्ट बघणार आहे प्रॅक्टिस सेट 3.1 हे आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. सो हा आहे आपला पॉइंट इंडायसेस अँड क्यूब रूट्स. ओके. थँक्यू.